नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र रोशन यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, मी आज मका या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मका हे ज्यावेळेस 25 ते 30 दिवसाची होते त्यावेळेस आपल्या मका या पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव चालू होण्यास सुरुवात होत असते आणि ही जी अळी आहे ही अळी मक्याचा पोंगा पूर्णतः कुरतडण्याचं काम ही अळी करत असते। अशा अवस्थेमध्ये आपल्याला मका या पिकासाठी अळी नियंत्रणासाठी एक फवारणी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 अळीनाशकं सांगतो, त्याच्यापैकी कोणतंही एक अळीनाशक तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, एफ-एम-सीचं कोराझन हे 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडं एफ-एम-सीचं कोराझन उपलब्ध नसेल तर तुम्ही सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो हे 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही प्रोफेक्स सुपर हे 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही घेऊ शकता। या 3 अळीनाशकापैकी कोणतंही एक अळीनाशक तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता। आणि तसेच शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपले मका पीक हे 25 ते 30 दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्या मका पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता भासून येते आणि त्याच्याचमुळं आपलं मका पिकाचे पानं आपल्याला पूर्णतः पिवळे पडलेले दिसतात। हे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता भरून येण्यासाठी आपल्याला झिंक ऑक्साईड जे 39% वालं हे आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण आपल्याला 35 ते 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी हे घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला एक अळीनाशक आणि एक झिंक ऑक्साईड याची फवारणी एकत्र करून करायची आहे। याच्यामुळं आपली अळीसुद्धा नियंत्रण होईल आणि आपला मका पिकातील जे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता आहे हे सुद्धा भरून येईल। शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात।